साधारणपणे फेब्रुवारीपासून भोकरं बाजारात दिसायला लागतात आणि भोकर आणि लोणची हे समीकरण आपल्या मनात अगदी पक्क बसलेलं. बहुतेक भोकरं ही गुजरात वरून येतात. संशोधनाने मात्र हे चित्र पालटलं आहे. महाराष्ट्रातही अगदी डहाणूच्या परिसरात अनेक शेतकरी भोकरं हा एक व्यापारी पीक म्हणून पर्याय निवडू लागले आहेत. भोकर म्हणजे केवळ मसालेदार तिखट लोणचं हा पर्याय डोक्यातून काढून टाका. त्याची भाजी कशी करायची ते आपण बघूया. मधला गिळगडीत भाग मिठाचा हात लावून बाजूला काढा. भोकरं कापायची गरज नाही आहे आणि मग सांगितल्याप्रमाणे कांदा आणि मिरची ती फोडणीला टाकून घ्या. जराशी परतली की भोकरं टाका आणि मग परत मीठ घालून ती परता. ही भोकरं मऊ मऊ गुळगुळीत व्हायची अजिबात गरज नाही आहे. ती कुरकुरीतच थोडीशी छान लागतात कारण हे पिकलेलं फळ आहे. आता मीठ, साखर आणि एकच वाफ काढा आणि आता आपली भाजी तयार झाली. मात्र ती अधिक खमंग करण्यासाठी त्याच्यावर ओला नारळ घातला आणि मग थोडंसं बेसन त्याच्यामध्ये पेरलं आणि ती भाजी एकत्र करून घेतली. अतिशय छान रुचकर कुरकुरीत अशी ही भाजी तयार होते. त्याच्याबरोबर आपल्या गाजराचं दह्याचं रायतंही खूप छान लागतं. भोकर हे कफवात, पित्तनाशक, आरोग्यदायक, वीर्यवर्धक अशा अनेक गुणांनी युक्त आहे. म्हणूनच त्याला फक्त लोणच्यात बंदिस्त करू नका.